नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वीचा एकदम जीव तोडून अभ्यास करता, पण तो अभ्यास करून तुमचा काहीच फायदा नाही. कारण तुमच्या डॉक्युमेंट मध्ये जर एक चूक असेल तर तुम्हाला बोर्ड एक्झामला बसताच येणार नाही. म्हणजे ते डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. हो मित्रांनो, आधार कार्ड ते एवढं महत्वाचं काय आहे मी तुम्हाला सांगतो. चला बघूया ह्या व्हिडिओमध्ये आपण. आधार कार्ड मधलं तुमचं स्वतःचं नाव, संपूर्ण इंग्लिशची जी स्पेलिंग आहे ती, नावाची, मिडल नेमची आणि सरनेमची स्पेलिंग, डेट ऑफ बर्थ, तुमचा मराठीतलं नाव आणि त्याच्यावरचा पत्ता, पिन कोड हे सर्व व्यवस्थित पाहिजे. आणि नंतर आपल्या वडिलांचं आधार कार्ड, आपल्या आईचं आधार कार्ड, याच्यावरच्या पण ज्या छोट्या मिस्टेक आहे, नावाच्या असेल किंवा गावाच्या असेल किंवा त्यांच्या सरनेमच्या असेल, त्या सर्व मिस्टेक आताच तुम्ही दुरुस्त करायला टाकून घ्या. तुमचं स्वतःचं आधार कार्ड, तुमच्या आईचं आधार कार्ड आणि तुमच्या वडिलांचं आधार कार्ड, तिघांचे आधार कार्ड अपडेट असलेले पाहिजे आणि त्यांना मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर नसेल तर ते आता करून घ्या, नाहीतर तुमच्या बोर्ड एक्झामचा जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा तुम्हाला अडचण येईल आणि तेव्हा ते अपडेट करायला टाइम लागतो. 2-3 महिने किंवा 1-1.5 महिना तरी सहज लागतो. तुम्ही आताच ते बघून घ्या. कारण की आपण जेव्हा फॉर्म फिल करतो तेव्हा स्पेलिंग वेगळी टाकतो आईच्या नावाची आणि आधार कार्डवर जी स्पेलिंग असते ती वेगळी असते. हे बऱ्याच मुलांच्या सोबत झालेले आहे. मग नंतर बोर्ड एक्झामचा जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा धावपळ होते, तेव्हा काय करावं कळत नाही. अभ्यास करावा, रिव्हिजन करावं का हे डॉक्युमेंटची झंझट करत बसावं. सो आताच बघून घ्या. 10वीचं तुमचं आता स्टार्टिंग आहे, तुम्ही 10वीला आले आणि ह्या चुका तुमच्या जर असतील तर तुम्हाला 10वीचा अभ्यास करून काहीच फायदा नाही. ओके मित्रांनो, नंतर तुम्हाला प्रेशर येणार. सो ह्या चुका तुम्ही दुरुस्त करून ठेवा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. ओके मित्रांनो, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.